आज एआई ने दुनिया को बदल दिया है। केबीसी में भी हमने कुछ बदलने का प्रयत्न किया है। अब उत्तर देने से पहले आपको सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. निराशेच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी मनोरंजनाची फौज घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. तर मंडळी, विनोदाच्या रणनीतीमध्ये माहेर असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. यांना कौतुकाचे विशेष पुरस्कार बहाल करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, रेल्वेची वाट बघणाऱ्या प्रवाशाला आता भेटणार आहे एक आगंतुक. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या प्लॅटफॉर्मवर मनसोक्त बागडण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. कृपया लक्ष द्या. मुंबई सेंट्रल हून नवी दिल्ली ला जाणारी गाडी क्रमांक 121114 राजधानी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येत आहे. कृपया पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहा. आपल्या सामानाची काळजी घ्या. आणि एक विशेष सूचना, कृपया वैयक्तिक स्किटच्या पाठांतरात अडकू नका आणि समोरील प्रत्येक पंचवर हसा. धन्यवाद. राम राम. राम 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 राम. नमस्कार. कसे आहात? फर्स्ट क्लास. मग बसू काय तुमच्यात? म्हणजे मी फर्स्ट क्लास मध्ये विदाऊट तिकीट जातो ना, म्हणून म्हटलं बसू काय तुमच्यात. आवडला? मी तुम्हाला फर्स्ट क्लासचा डबा समजलो का नाही? नाही आवडला? फेका ट्रॅकवर वासाडी पडली असे जोगवरती. त्या पंचांगावर ट्रेन जाईल ना, चपटा होईल तेव्हा कळलं वासाड्या आला. असं कुठे जोग असतो? कसे आहात? फर्स्ट क्लास. बसू काय तुमच्यात? हट. जरा थांबाल का? मी जर तुमच्या जागी असतो ना, मला वाहण्यान मारला असता. मी माहिती आहे तुम्हाला. प्लीज जरा शांत बसाल का? तुम्ही जो विनोद केलात तो एवढा खास नव्हता. मीही रिॲक्ट नाही झालो. आय चोज नॉट टू रिॲक्ट. सृष्टीचं काही नुकसान झालं का त्यामुळे? नाही की नाही? शांत बसा. मग झालं गेलं, गंगेला मिळालं, विसरून जा सगळं. बाकी हो, बाकी मस्त. नाव काय तुमचा? माझं समीर चौघुले. समीर चौघुले. येस. ले घु चौ आहा. र मी स. छा. काय म्हणजे काय काय झालं? नाही, मला वाटलं तुमचं नाव सरळ केलं त्याच्यात मजाच नाही, म्हणून उलटं करून बघितलं. त्याच्यात पण मजाच नाही. उलटं केलं तरी मजा नाही, सुलटं केलं तरी मजा नाही. नाही, असतं होतं असं. म्हणजे काय काय नावामध्ये मजा नसतेच. मग उलट करा, सुलट करा. पण काय काय नाव आता? आता मोरे. उलट करा, रेमो. दोघंही सेलिब्रिटी आहेत का नाही? तुमच्या मजा नाही. जरा प्लीज शांत बसाल का? मी माझं नाव आवडावं किंवा माझ्या नावाची लोकांनी मजा घ्यावी म्हणून मी आलो का स्टेशनवर? नाही की नाही? काहीतरी महत्त्वाचं काम असेल, माणसाच्या मागे काहीतरी घटना घडलेल्या असतात, त्या टेन्शनमध्ये प्लीज जरा प्लीज. हां, एक्सक्यूज मी. बाकी काय भाजी आणायला निघालो आहे? ट्रॉली घेऊन? अशी बॅग घेऊन भाजी आणायला कोण जातो? तुम्ही जाता कोथिंबीर आणायला अशी बॅग घेऊन? काय बोलताय? मुद्दामून बोलता का? हो काय हो? जरा शांत बसा प्लीज. दिल्लीला जातोय मी, दिल्लीला. अच्छा, शपथविधी आहे काय तुमचा?
शपथविधी कशाला पाहिजे? प्रत्येक जण दिल्लीला जातो त्याचा शपथविधी असतो म्हणून जातो का? नाही की नाही? अच्छा दिल्ली दिल्ली दिल्ली. दिल्ली दिल्ली अरे प्लीज. शब्दात मजा आहे का नाही? अच्छा गजोदर एक्सप्रेसनी चाललं बाय. कुठले? गजोदर एक्सप्रेस. कुठली गजोदर एक्सप्रेस? इथे काय फुल एसी डबा असतात, लाल लाल कलरची असते बघा. अरे राजधानी एक्सप्रेस म्हणतात त्याला. गजोदर एक्सप्रेस कुठली? राजधानी आहे का? हा. नाही नाही तसं काय नव्हं, राजधानी आणि गजोदर मला सेम सेम वाटलं ना. काय सेम सेम आहे त्याच्यात? राजधानी आणि गजोदर याच्यात काय साम्य आहे? गुड ऑब्झर्वेशन. ॲप्रिसेट. अप्रिशिएट. कधीपासून? अरे कधीपासून म्हणजे जेव्हापासून इंग्रजी भाषा आहे तेव्हापासून तेच आहे. अप्रिशिएट प्लीज. दिल्लीला निघाले. दिल्ली दिल्ली नावात नाही माझ्या. काय हो मांजराला हिंदीमध्ये दिल्लीच म्हणतात ना? बिल्ली बिल्ली म्हणतात त्याला. बिल्ली. अच्छा बिल्ली बिल्ली म्हणतात. कशाला म्हणतील? हा. बिल्ली म्हणतात त्याला. अच्छा म्हणजे मांजराला हिंदीमध्ये बिल्ली म्हणतात ना? अरे हो सांगितलं ना परत तेच काय हो? दिल्ली नाही ना? अरे अरे नाही. तसं ना विचारून घेतलं. ओ दिल्ली. हा दिल्ली. अच्छा दिल्ली. हा मग कुत्र्याला दिल्लीमध्ये काय म्हणतात? मला काय माहिती? कुत्ता. अच्छा एवढंच म्हणतात. कुत्ता. हा. दिल्ली कुत्ता एवढं? अरे मग नाही नाही तसं ना विचारलं आपण. कुत्ता. हो. आणि कुत्र्याला जर दिल्ली बोलायचं असेल तर कसा बोलेल तो? अरे कुत्रा कशाला दिल्ली बोलेल? सोपा आहे. काय? कुत्रा तो थोडीच दिल्ली दिल्ली असं बोलणार आहे. त्याला थोडीच दिल्ली बोलायला येणार आहे. प्लीज शांत बसा. वेगळ्या मानसिक स्थितीत आहे मी. प्लीज शांत बसा. तुमची आमची ओळख आहे का? नाही. शांत बसा. बाकी अच्छा दिल्लीला जाता बाय. आय हो रे. दिल्ली दिल्ली. अरे सारखं काय करताय? मजा आहे, Please. नावात अरे, मजा येते म्हणून घरी जाऊन करा ना. हा. कृष्णा तुम्ही पब्लिक प्लेस अरे, आहे. दिल्लीला जाता बाय ना? होय. तिथला ठेपा खा. ठेपा मस्त असतो. कुठला? ठेपा ठेपा हेपा म्हणजे? ते नाही काय पांढरा पांढरा असा गोड गोड असता. अरे पेठा म्हणतात त्याला. पेठा. पेठा म्हणतात का? पेठा म्हणतात तो. म्हणजे हल्ली त्याला पेठा म्हणायला लागले. हल्ली नाही पूर्वीपासून पेठाच म्हणतात त्याला. होय का? आणि तो खायला दिल्लीला कशाला जायला पाहिजे? इथे मिळतो मुंबईत. होय का? हा. पुण्यात पण मिळतो. पुण्यात पेठा असतो. हो मग असतो ना. असेल. अतुल पेठा पर्ण पेठा. मी त्याचा मोठा फॅन आहे का नाही? ज्या व्यक्तीचे आपण फॅन आहोत त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहित नाहीयेत. अरे त्यांचं नाव अतुल पेठे आहे. फार मोठे दिग्दर्शक आहेत ते. त्यांची मुलगी आहे ती पर्ण पेठे. उत्तम अभिनेत्री आहे ती. कळलं का? ज्यांचे तुम्ही फॅन आहात त्यांच्याबद्दल माहित सुद्धा नाहीये तुम्हाला. त्याची नावं माहित नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. चेहऱ्यावरून तुमच्या ना त्या अतुल पेठेंचं एकही ओळ वाचली नसेल असाच दिसतोय. चेहरा बघा जरा तुमचा. काय रे? गुड ऑब्झर्वेशन. गुड ऑब्झर्वेशन. ॲप्रिसिएट. अप्रिशिएट. कधीपासून? अरे बाकी गाता येतं का तुम्हाला? गाता येतं? हो. मग ट्रॅकवर गा जाऊन तिथं. गप्प बसावं. तो ट्रॅक वेगळा असतो गाण्याचा. ह्या ट्रॅकवर जाऊन गाऊ मी. ह्याच्यावर नाही काय? गप्प बस जरा. दिल्ली दिल्ली दिल्ली. ए, मग काय काय काम काय काढलं दिल्लीला? ऑफिसचं काम आहे. अच्छा ऑफिसच्या कामाला दिल्लीला जाता वाय? मग चांगलं काम करायचा. म्हणजे दिल्लीचं ऑफिस तुमच्याकडे आलं असता. दिल्लीचं ऑफिस माझ्याकडे कशाला येईल? नाही, आलं पाहिजे ना. त्यासाठी चांगलं काम करायचं ना. नाही येणार दिल्लीचं ऑफिस माझ्याकडे. मला काम आहे. मलाच जायला हवं तिकडे. कसलं काम करता बाई तुम्ही? कसले तुम्ही हिजवा हिजवा पायऱ्या ऑफिसच्या दिल्लीला जाऊन. त्याच्यातच जिंदगी तुमची खराब होणार आहे. साहेब म्हणाला छू निघालं शेपटी हलवत दिल्लीला. ए जरा शांत बसा. खूप झालं तुझं. अरे तू रुत्र्या लावून ए बोलो ना उसको. अरे अरे पावसाळी शूज है. इसको पॉलिश कौन करता है? अरे अरे बोलो हे. शांत बसा ना प्लीज. बाकी म्हणजे तो एका माणसाची मजा आहे. दिल्लीला जाणार ताजमहाल बघणार. ताजमहल दिल्लीत आहे. हलवला हॅलो हलवला.
तो नव्हताच दिल्लीत, तो आग्र्यात आहे. म्हणजे आग्रा दिल्लीत नाही आहे अहो, आग्रा कसं दिल्लीत असेल, आग्रा युपी मध्ये आहे. होय काय हा. मग कशाला जाता हो मारायला दिल्लीला? अरे ताजमहाल बघायला जाणार ना तिकडे. मला नाही जायचं सांगितलं ना तुम्ही. माझं ठरवेन ना कुठे जायचं तर शांत बसावं. मस्त आहे ताजमहाल बघण्यासारखं काय. अहो किती लोक जातात माहिती आहे तुम्हाला? अरे बोलो ना इसको. अरे 15 मिनट एक ही पैर है, दूसरा पैर कभी. अरे क्या अभ्यास है तुम्हारा रोल का? इतना सरों का नहीं सुनने का. तुम भी कुछ ऐसा ऐसा तो करो. ये काय को लगा है? कुछ तो करो यार. दिल्लीला निघालेत. शपथविधी आहे काय तुमचा? तर नाही. ताजमहाल बघणार आहो तर पत्ताच माहिती नाही. बरं लाल किल्ल्यावर जाऊन भाषण ठोकणार आहो काय? तर पण अरे मी कशाला लाल किल्ल्यावर जाऊन भाषण ठोकू? मी काय पंतप्रधान आहे का? आता तुम्हाला कोण करणार पंतप्रधान? तुम्ही साधं नगरसेवक झालो ना तर मी ह्या पॉलिशवाल्याच्या ढेंगा घालणार जाईन. अख्ख्या स्किट मध्ये एवढंच ऐकलंस तू? अभी ये पडो रे. ऐसा लोग आहे रे. पुतळा म्हणून उभा केलाय का? एक कॉमन माणूस एवढंच केलेलं आहे. असाच कसा राहील कॉमन माणूस? बोल दिला की करायचा. हो सर करतो, हो सर करतो. मग वा नगरसेवक. अरे नाही व्हायचं नगरसेवक. हा त्याच्यात काय आहे? अरे मग तू नगरसेवक म्हणून उभा राहा इलेक्शनसाठी. मी लोकांना स्वतःहून सांगेन इसको मत मत दो, इसको मत मत दो. मग बघ. वाचवा 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 वाचवा. काय झालं रे? काय नाही तुमचा इथं पंच पडला ना म्हणून तो ट्रेनला सांगतो थांबा थांबा वाचवा वाचवा. बस रे. माझ्याकडे माझ्याकडे काय हाऊस आहे ना. एवढं पंच पडतायत तरी टाकायची हाऊस काय जायत नाही. बाकी दिल्लीला जाता वाय? जातोय दिल्ली. घेतली काय घराची किल्ली? जातोय दिल्ली. घेतली घराची किल्ली. ओरे मोरे तुमच्या ह्युमरचं काय करायचं यार. पॉलिश वाल्याकडे द्या. थोडं पॉलिश मारून घ्या त्याला, बरं पडेल जरा. भयान शांतता. नाही वाजत तरी केवढा हट्ट. ह्याला जिद्द म्हणायची का निर्लज्जपणा हे म्हणायचा? गप्प रे. फालतू बोलायचं. वाजवेन ना अशक्त अजय देवगण. मारून एक. बाकी बघ चाल हट. शहाणपणा देऊ काय? चिडता हो कशाला? कंटाळा आला मला. कंटाळा कंटाळा आला मला. हा इकडे डोकं खातोय. तुम्ही तरी चेंज करा ते. बाकी हे लवकर आहे रे ट्रेन. अशी येणार आहे. आता दिल्लीला जाता तेवढा टुकुक मिनार बघून या. काय बघून येऊ? ए टुकुक मिनार. वडिलांचा टुकुक मिनार. टुकुक मिनार काय असतं दिल्लीत? कुतुब मिनार आहे ते. अच्छा, कुतुब मिनार आहे का? कुतुब मिनार आहे ते. मग ते टुकुक मिनार कुठं आहे? मला काय माहिती कुठे टुकुक मिनार. मग तुम्ही कशाला दिल्लीला जाता वाय? अरे मी कुठे टुकुक मिनार बघायला जातोय दिल्लीला. कुतुब मिनार बघणार आहे मग दिल्लीला उगाच जाता वाय? अरे पण मी टुक वाजव रे. डोका वाट लावून द्या डोक्याची. काय माणूस आहे यार. शपथविधी आहे काय? तर नाही. बरं लाल किल्ल्यावर जाऊन देशासाठी 4 शब्द बोलणार आहो तर पण नाही. ताजमहाल बघणार आहो. ए तू कोण आहेस रे? तू कोण आहेस? वर उभं इकडे उभं राहा. हे ते काय तू काय काम करतोस? मला एवढं शिकवतोस तर ह्या कर त्याव कर ह्याव का. तू काय काम करतोस मला सांग. नाही नाही ते इथं अशी लोक फिरतात बघा सगळं पॅसेंजर. हा. तर त्यांच्या बुटावर मी असा पाय देतो. मग ते ना ह्या पॉलिशवाल्याकडे जातात आणि हा पॉलिश करतो. एका नगाचा हा मला 50 पैसे देतो का नाही? अरे नल्ला आहेस रे तू. ती नल्ला आहेस तू. तुला कळतंय का? तू मला शहाणपणा शिकवतोस
हा, इतरांच्या बुटांवर पाय देतोस आणि एका माणसाने 50 पैसे तुला मिळतात. जगातला सगळ्यात नल्ला आहेस तू. गुड ऑब्झर्वेशन, गुड ऑब्झर्वेशन. अप्रिशिएट. मारेगा खिचके. वा 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 वा, ॲज युजल मॅड परफॉर्मन्स. खूप छान ऑब्झर्वेशन, अप्रिशिएटेड. बघू हसराचे काय म्हणतात प्रसादा. प्राजक्ता, समीर आणि प्रभाकर, इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष तुम्ही काम करताय, पण आज मला तुमच्याबद्दल खूप आनंद वाटतोय, कारण आज तुम्हाला फायनली ट्रॅक मिळाला. मोरे, इतका निगरगट्ट भाव तुझ्या चेहऱ्यावर असतो ना, तो मला इतका ॲप्रिशिएट करावासा वाटतो की म्हणजे टुकुक मिनारकडे कसं पाहत राहावं तसं तुझ्या परफॉर्मन्सकडे पाहत राहावं असं वाटतं की किती एखादा माणूस रिकाम टेकडा आणि निगरगट्ट असू शकतो, आणि ते समोरनं बघायला जितकं सोपं वाटतं तितकं ते परफॉर्म करायला सोपं नाही आहे. आणि अशा माणसाबरोबर रिॲक्ट करणं तर त्याहून अवघड आहे. त्यामुळे समय तुझं पण कसं लागतं दरवेळेला, आणि त्यात तू खरा उतरतोस प्रत्येक वेळेला, जसं आजही मजा आली खूप. मला आज अगदी प्रामाणिकपणे तुमच्या दोघांच्या इंटरॅक्शनपेक्षा तू विराज आणि दत्तू बरोबर जे इंटरॅक्ट करत होतास त्याची जास्त मजा आली. दॅट वॉज व्हेरी मच इंटरेस्टिंग. जास्त मजा आली मला त्याची. ओव्हरऑल गुड परफॉर्मन्स. सई. फन परफॉर्मन्स. रेमो आणि समीर दा, मजा आली खूप. मला आज आर्ट डिपार्टमेंटला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्यात. सुंदर आणि समर्पक सेट त्यांनी तयार केला आहे. दत्तू आणि विराजने पण मजा आणली. तुझं त्यांच्याबरोबरचं इंटरॅक्शन तेही खूप सुंदर होतं. आणि थँक्यू, अप्रिशिएट इट. आणि कधी कधी काय असतं की आपण माहोल सगळा व्हिज्युअली माहोल तयार करतो, पण काही साऊंड्स असे असतात जे आपल्याला पटकन अपील होतात. तर तो जो अनाउन्समेंटचा जो साऊंड प्रियानी काढला, प्रियासाठी पण एकदा स्पेशल. येस येस येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आग्राच्या पेठ्याप्रमाणेच गोड परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, बिझनेसेसमध्ये वेगवेगळे कोलॅब्स हे होतच असतात. आत्ता आपण या मंचावर सुद्धा एक भन्नाट कोलॅब अनुभवणार आहोत, जो अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना. मी सांगते त्या गोळ्या घ्यायच्या, बरे होणार तुम्ही. स लिहिलंय त्या सकाळी घ्यायच्या, दू लिहिलंय त्या दुपारी घ्यायच्या, आणि रा लिहिलंय त्या कधी घ्याल? रात्री. शाबास. मॅडम हे प्या लिहिलंय, प्यायला कधी बसायचं? पॅरॅक्सिलिनचं पॅ आहे ती, केमिस्टसाठी आहे. तुम्ही प्यायला नाही बसायचंय. इथे 2 दुकानं सोडून एम एच जे केमिस्ट आहे, तिकडनं ही औषधं घ्या. हे घ्या. आणि ही ती सकाळ दुपार संध्याकाळ. मॅडम पैसे. हो, त्या केमिस्टकडनं घ्या, त्यांच्याकडे सगळी औषधं असतात. थँक्यू. अहो, एवढं काहीच नाही झालंय, टेन्शन घेऊ नका. साधा सर्दी खोकला आहे. तसं ना मॅडम, मी गेल्यानंतर स्किट कसवली याचा विचार करून जा, निघा. निघा, निघा. चला नेक्स्ट. नेक्स्ट नाही कोणी. बापरे, आज 3च पेशंट आले. ठीक आहे, एखाद दिवस चालायच. पाऊस खूप पडतोय. येऊ का मॅडम? नमस्कार. या, या. पेशंट जाताना बघितला इथनं. हो 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 कोणी यायला नव्हतं म्हणून मग लगबगीनं मी आलो मग. हो हो हो. येस येस. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी सावत्या माने. माने म्हणजे? हा, बरोबर बरोबर. हो ना. हा, इथं शेजारचं जे सलूनचं दुकान आहे का, ती माझं आहे. तुमचं आहे? धार. बरोबर. धार नाव आहे सलूनचं. कसं सुचलं हो हे नाव तुम्हाला? सुसायचे काय त्याच्यात? वस्त्राला काय असते? हा, बरोबर. विचीला काय असती? धार. धार. विलेटला काय असती? धार. धार. जिभेला काय असती? धार. काय चाटायची होय? जिभेची धार काय कामाची? ती धार कामाची नाही. धार म्हणजे आपली मानेची धार. धार म्हणजे धारच.
तुम्हाला सांगतो मानेची कैची नुसती काच एवढी जरी झाली की नाही गिरायकाचं केस ताटच उभं राहते ती. बापरे. त्याला बी वाटते बाबा आपलं काय खरं नाही आता आता गावली मानेची तावडीत गावली आता. एवढं वाटतं केसांना. मग छान. बसा ना. नाही हाय की. ती मॅडम ती तुमची सत्यनारायणाची पूजा होती बघा. हो आमची पण तवाच होती. माहितीये. तुम्ही बसा ना. नाही ठीक आहे, बसल्या बसल्या लगेच इंजेक्शन देणार नाहीये, बसा. काय काय त्रास होतोय? तुमचा कशाला त्रास होईल मला? माझा का त्रास होईल? तेच की तुमचा कशाला त्रास होईल मला? नाही मग नाही, माझा नाही. तुमचा काय त्रास होणार आहे तेव्हा मॅडम? आला का तुम्ही नुसतं इथला आला तरी असं वाटतंय लगा प्रसन्नच वाटतंय एकदम. असं वाटतंय हाय बरं का दवाखाना आहे शेजारी. दवाखाना भारी एकदम. काही कळत नाही याचं. तुम्ही सकाळी असं स्कूटी येता का नाही आता भोंगाट येता एकदम आणि हिथं आल्यावर स्टँड लावताना तुमची तारांबळ होती का? कळत नाही काय करायचं. लय मजा येते बघायला. मॅडम तुम्ही काय करा उद्या 10 मिनिटं लवकर या. मी टेक्निक शिकवतो तुम्हाला स्टँड लावायची. काय अवघड नाही सोपं असते एकदम. काय स्टँड असते की नाही स्टँडला अशी क्रॉस दांडी असती मॅडम त्याच्यावर नुसतं उभं राहायचं. माने. उभं राहिले की नुसतं माने काय करताय माने? तुम्ही त्रास सांगणार आहात का तुमचा? तर मी इलाज करू शकेन ना. इलाज काय करायची तेव्हा? मग अरे आता काय दवाखान्यात आले म्हणजे काय इलाज केलाच पाहिजे का? काय अर्थ आहे या वाक्याचा? आता तुम्ही समजा फिरत फिरत आमच्या सलून मध्ये आला मी म्हणणार होय करू का दाढी? कसं हसायचं या विनोदावर? नाही, हसा मला जरा सवय आहे जोक करायची. मुश्किलात. मुश्किल काय आहे तेव्हा? मुश्किल काय नाही आपला सेन्स ऑफ ह्युमरच खतरनाक आहे. काय त्रास होतोय? इलाज करायचा आहे का नाही मी? आई, मला काय इलाजाची गरज आहे तेव्हा? अरे चोर बॉडी आहे लंगूड घालून आलोक नाही आखाड्यात बघतच बसाल तुम्ही. मी का येऊ आखाड्यात? आणि आले तरी तुम्हाला लंगोटात मी का बघ? अरे यार हे काय तुम्हाला काय बोलायचंय? तुम्ही हे काय बडबडत बसलाय? नाही, हे बघा माझे पेशंट माझे याचे आहेत. तुम्ही प्लीज माझा टाइमपास करू नका. नाही कोण येतील ना. तुमचं काम काय माने सांगाल का? काम महत्वाचं काम. काम असं होतं मॅडम तुमच्याकडं म्हणजे ही नाही ठीक आहे बसा बसा. एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. तुमचं पेशंट माझ्याकडे फिरवाल काय? पेशंट फिरवायला तुमचं सलून काही गोवा आहे का? जुळतंय नाही, नाही. मुश्किल नाही. नाही खरं तर मनात हसणं इतकं पण नव्हतं आपण. तर मी हसते म्हणजे होता की हो. फिरवायचंय पेशंट मला नाही कळलंय. म्हणजे म्हणजे फिरवायचं म्हणजे कसं आता तुम्ही पेशंट आल्यावर काय करता? केमिस्टमध्ये पाठवता म्हणता बाबा ह्या गोळ्या घ्या. हा लॅबमध्ये पाठवता म्हणता बाबा की ही टेस्ट करून घ्या. तसं पेशंट आलं का नाही म्हणायचं शेजारी मानेंकडे जाऊन दाढी करा. मानेंकडे जावा केस कापा. काय बोलताय माने? मी डॉक्टर आहे. डॉक्टरची डिग्री लावली आहे. मी लोकांना सांगायचं या गोळ्या खा टेस्ट करा आणि मानेंच्या सलून मध्ये जाऊन दाढी कापा. दाढी कापा रे दाढी करा आणि केस कापा. तेच ते का माने दिस साऊंड्स रिडिक्युलस. हे ऐकतानाच इतकं विचित्र वाटतंय की मी कुठल्या तरी सर्दी खोकला झालेल्या पेशंटला गोळ्या लिहून द्यायच्या आणि खाली लिहून द्यायचं की तुम्ही यांच्याकडे जाऊन दाढी करून या केस कापून या. कसं हे किती ऑड आहे. आणि म्हणजे तुम्ही एकदम असं काही ही लिहून द्यायची गरज नाही चिठ्ठी. म्हणजे तुम्ही ती लिहिता बघा ती असं अंडू गुंडू असते फक्त मेडिकलवाल्यांची कळते बघा ती. अंडू पुंडू लिहिते मी. तुम्ही म्हणजे सगळे डॉक्टर लोक म्हणजे ती. हे कशाला अनावश्यक बोलताय? मुद्द्याचं बोला ना. ऐका की मॅडम म्हणजे असं लिहून द्यायची गरज नाही. म्हणजे एकदम असं म्हणजे असं ओघा ओघा म्हणजे तुम्ही कसं विचारता बाबा एखादा पेशंट आला इथं बसलाय पेशंट काय होतंय त्रास होतोय वाटतलंय काय पोट बिघडलंय का काय खाल्लं होतं काल
हळूच पुढे विचारायचं, दाढी कुठं करता, केस कुठं कापता, शेजारी मानेंचं धार सलून आहे तिथं जावा, तिथं दाढी करा, तिथं केस कापा. माने कुठल्या तरी पेशंटला, अनोळखी पुरुषाला मी असं विचारायचं, दाढी कुठे करता, असं विचारायचं. हे किती विचित्र आहे. तुम्ही विसरताय का की मी डॉक्टर आहे, मी स्त्री डॉक्टर आहे. हे किती ऑड वाटतं. इथे माझं लायसन्स कॅन्सल होईल असले काहीतरी धंदे करत बसले तर. तसं नाही, तसं आणि नाही. पेशंट फाडून टाकतील माझी डिग्री. चिडू नका मॅडम. मग तुम्ही काय अहो तुम्ही डॉक्टर आहे म्हणूनच सांगतोय तुम्हाला. हे बघा तुम्ही डॉक्टरचं कसं लोक ऐकते ती नाही. म्हणून मी काही सांगणार नाही. ऐका ना, हे बघा तुम्ही जर तुमचा पेशंट फिरावा लागणार माझ्याकडं, एका दाढी मागं 30, केसा मागं 50 रुपये कमिशन जाताना काय विषय नाही, टेन्शन करून टाका फायनल. 6 वर्ष अभ्यास करून मी MBBS ची डिग्री घेतली आहे. ती 30 रुपये दाढीचे, 50 रुपये हेअरकटचे कमिशन देण्यासाठी घेतली आहे. मूर्ख आहात का तुम्ही? सॉरी फॉर माय लँग्वेज, पण हे काय बोलताय? तुम्ही मॅडम हे होणार नाही. ऐका ना, तुम्ही जा परत तुमच्या धारेत आणि कापत बसा की. एकदम असं चिडू नका मॅडम, मुद्दा ऐकून घ्या ना. बिझनेस मॉडेल समजून घ्या तुम्ही. बिझनेसच मॅच होत नाहीत आपले. ऐका ना, मी फक्त म्हणजे कमिशनच नाही देणार आहे तुम्हाला, मी ही पण करीन ना, मी मदत करणार तुम्हाला. मी काय मदत करणार? मी ही करू शकतो, म्हणजे माझ्याकडे समजा एखादं गिरायक आलं नाही, समजा त्याला बसावला, फडका बिडका मारला इथं, वाईज असं इकडून हात फिरवणार, केसावून हात फिरवणार, अरे काय तोंड झालं, ही काय वाढलायच की लागा पाक, वाढल्या गे दिसतोय चेहरा, सुरकुती आहे त्या काय, सुरकू बघ जरा आरशात कसं दिसतंयच बेन्या. शेजारी दवाखाना आहे तिथं जा, डॉक्टर पिरिया मॅडम आहे त्या, हाताला लय गुण आहे त्यांच्या, नुसता त्यांच्या पुढे जरी गेलास का नाही पांढरा फिकटच पडशील. गुळगुळीतच होणार चेहरा. त्याला सांगणार मी, येतोय का नाही बघा त्यो, येणार त्यो. हे सांगितल्यावर येईल? पांढरा फिकट चेहरा पडेल सांगितल्यावर पेशंट माझ्याकडे येईल? अहो येणार मॅडम, मी पाठवलंय म्हणल्यावर येणार. हे बघा मॅडम, विचार करून बघा, म्हणजे आज तुमच्याकडे 3 पेशंट येतात, उद्या 30 येतील. ते तुम्हाला कसं माहित माझ्याकडे 3 पेशंट येतात? मला काय बसल्या बसल्या काम आहे तो. काय पेशंट मोजता तुम्ही? लाज वाटली पाहिजे माने. सॉरी मॅडम, पण म्हणजे तसं परवा बरं आलं होतं तुमच्याकडं, परवा होतं, पण काल जरा गळतीच लागली होती. काल म्हणजे अगदी एकच पेशंट आला होता. ते बघा मॅडम, ऐका ऐका, हे बघा येतील हो, पटतंय तुम्हाला, नवीन आहे. पटतंय, पटतंय, नवीन आहे तू, मला माहिती आहे, तुम्ही नवीन आहे, मी नवीन आहे, दोघांनी दुकानं सगळी चालू केली दी, होणार होणार. हे बघा, तुम्हाला पेशंटची गरज आहे, मला गिरायकाची गरज आहे. तुमचं काय चुकतंय सांगू का? काय आता एखादा पेशंट आल्यावर तुम्ही काय विचारताय? काय प्रॉब्लेम आहे? हीच चुकतंय तुमचं. हे चुकतंय. अहो आता एखादा पेशंट आलाय बाबा, आता माझ्याकडे समजा एखादं गिरायक आलं, मला माहिती आहे ना बाबा तेव्हा दाढी कराय केस कापाय आलाय, तर आलो का मी त्याला लगेच म्हणणार आहे कापू का? म्हणायचं नाही. मग त्याला वाईज बसून द्यायचा, वाईज आरशा विरशात बघून द्यायचा, म्हणायचं त्याला, काय शेठ लय दिसाना आला त्या का, बाकी कसं काय चाललंय, काय वस्ती व्यवहार काय चाललं, जमिनीचं काय हालू होतं ती घेतली का नाही, घेतली का, हा लगा लगा अभिनंदन. चौकशा करत राहायच्या, लोकांनी आवडते चौकशा केलेल्या, आपण चौकशा करत राहायच्या, नुसतं बोलवत बोलत 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 एवढा गांगरवून टाकायचा का नाही त्याला, त्याला वाटलं पाहिजे लगा काय माणूस बोलतोय लगा, हिथं आलं पाहिजे केस कापाय, गिराईक फिक्स. माझ्याकडे पेशंट आल्यानंतर त्याला गांगरवून टाकायचं, गांगरवून टाकायचा त्याला. मी पेशंटला म्हणायचं, अरे किती दिवसांनी आलात, असं कसं म्हणणार पेशंटला? पेशंट खूप दिवसांनीच आला पाहिजे ना, तर माझ्या हाताला गुण आहे. काय होतंय, तुम्ही सांगताय बरोबर, बिझनेस चुकतोय. माणसं येते ती का तुमच्याकडे? माणसं येत नाही ती नाही तुमच्या, माणसं येण्यासाठी चाललंय मॅडम. बोलून बघा ना, तुम्ही करून बघा ना मॅडम, होणार. बघा तर तुम्ही बिझनेस मॉडेल समजणं झालाय मॅडम. अजून एक उदाहरण देतो पाहिजे तर, हे बघा एखादा माणूस समजा माझ्याकडे आलाय, गिराईक बसलाय बाबा, आला कपडा बांधला, स्प्रे बी मारला त्याला, व्हायचं असं करायचं, अयो आला का गरम लागतंय अंग, पावसा पाण्याचे दिवस आहेत तर बाबा आज करू नको, लगेच जाऊन चेक करून घे. माझ्या मामाचं पोरग तुला सांगतो बाबा, ताप आला होता, 4 दिवस दुर्लक्ष केलं, 5व्या दिवशी गेलं पोरग. काय सांगता? आत्ताच जा
शेजारी दवाखाना आहे, पिरिया मॅडम डॉक्टर आहे, त्या लय गुण आहे हाताला. म्हणजे पेशंट नुसता गेला का नाही बघूनच अर्धा बरा होतोय. मामाचं पोरग तुम्हाला सांगतो गेलं होतं, हिथं आणलं पिरिया मॅडमला बघून गाडी ताट लगेच उभा. अहो पण ते गेलो होतं ना. अरे ते गेलं होतं, ती मला माहिती ती गेलं होतं, पण हिथं आल्यावर ताट झालं का नाही तुम्हाला बघून लगेच गाडी उभा राहिला का नाही. तुम्ही असं काही पेशंटच नाही आणलं माझ्याकडे. ते मला माहितीये, लोकांना थोडी माहितीये. म्हणजे हे सगळं हे खोटं बोलायचं. सांगायचं आपल्याला काय आहे, फक्त गिराईक वाढण्याची मतलब आहे मॅडम. ते नाही, मला ते खोटं मला नाही होत. अहो काय नाही हो तू. नाही हो, हे एवढं सगळं खोटं खोटं लोकांना सांगून काहीतरी औषधं दे मला नाही. मला तुम्ही मॅडम लय भोळे आहे, असं करू नका. ह्या बघा बिझनेस नवा आहे, मोठा करायचे का नाही आपल्याला. तुम्ही बघा गिराईक नाही आलं तर मला सांगा, दोघाकडे गिराईक येणार. एक तर माझ्याकडे पेशंट येतात, त्यांना गिराईक म्हणणं थांबवा प्लीज. मॅडम तुम्ही आता तिसरीकडेच अडकताय. आता गिराईक आणि पेशंट मध्ये मला माहिती आहे की इंजेक्शन दिले की पेशंट असतो आणि केस कापली गिराईक असते, मला माहिती आहे की ती. मुळात तुम्ही मॅडम आधी गोड गोड बोलायला शिका पहिले. गोडगोडच बोलते. हे असं असं आणि प्रेमानं बोललं की येणार माणसं. एक मिनिट, मला कळतंय प्रेमाने बोलायला पाहिजे, मला कळतंय, येत लक्षात, मला कळतंय. बिझनेस मॉडेल लक्षात येतंय ना. तर ते मला पटत नाहीये काय की डॉक्टरनी दाढी करा सांगणं मला पटत नाहीये माने. मॅडम तुम्ही बोलून बघा तरी एकदा. ह्या बघा तुम्हाला पण गरज आहे, मला पण गरज आहे मॅडम. तुमचे पेशंट माझ्याकडे येणार, माझी गिराईक तुमच्याकडे, देवाण घेवा नाही मी करणार मॅडम. हे बघा लक्षात घ्या तुम्ही. माणसं एखादा माणूस आला त्याला म्हणणार मी, अरे काय कोंडा आहे का, काय कोंडा आहे, हा केस गळ्यात त्याला का टकलं होशील, जा बाबा पहिलं चेक करून ये, काहीतरी रक्तस्राव कमी आहे शरीरातला म्हणून केस गळायला लागले, ती पिरिया मॅडमकडे जा, हाताला गुण आहे असं सांगणार मी. त्याला म्हणणार मी टिटॅनियसचं इंजेक्शन घेतलंय का, नाही घेतलं, हे बघ मी बाबा बघ मी शेफलीच करतोय पण शेवटी वस्तार आहे. तर वस्तार आहे म्हणल्यावर काय कट बसला रक्त आलं काय करणार, टिटॅनियसचं इंजेक्शन घे. आई शपथ सांगतो तुम्हाला, नाही महिन्याला 50-50 इंजेक्शन खपावली की नाही तुमची नाव बदली दार बंद करून टाकीन. आई शपथ सांगतो मॅडम, 50 इंजेक्शन खपावली महिन्याला. चॅलेंज आहे आपला. पण ते कोंडाबिंडाची औषधं मी नाही देतो. मी कॉस्मेटिक नाही ना, माझं स्पेसिफिकेशन ते नाही, मी जनरल फिजिशियन आहे. मला काय करायचे पण मला माहित नसताना मी कशी असते शॅम्पू वगैरे लिहून माणूस द्यायचे मला? आला का नाही नुसतं हात टाकायचं, इकडून इकडं फिरवायचं, बोट तिकडे फिरवायचं, म्हणायचं आल्या का हो केस गाळते ती या, काहीतरी गोळ्या लिहून द्यायच्या, कॉस्मेटिक वाल्याचा नंबर द्यायचा, एक विषय सोडून. अरे का आम्ही इथं सलून मध्ये तेल विकतोय आणि सांगतोय का हा केस वाढणार. एकाची खरंच वाढली, एवढी वाढली की कळलं पोरगा आहे का पोरगी आहे. आम्ही केलं, तुम्ही का नाही करू शकत, करून तू बघा. करणार माने मला करणार नाही, बघा ना करून. नाही, नको. हे बघा मी एवढं करतोय, तुम्ही थोडंसं करा, तुम्ही बी करा की, मग कसं फिटून फाटू. बघा तुम्ही काय करायचं, मला कळतंय तुमचं सगळं कळतंय, कळतंय ना. मला ते नाही पटत नाही. पटल करून बघा ना. हे बघा तुम्ही काय करा, तुमच्याकडे समजा एखादा अंगदुखीचा पेशंट आहे, अंग दुखते, हा काय अंग दुखते, तुम्ही काय करणार, गोळ्या लिहून देणार कणकणीवरच्या, गोळ्या लिहून द्यायच्या, जाता जाता म्हणायचं शेजारी मानेंचं सलून आहे मसाज करून घ्या. मानेंच्या हाताला काय गुण आहे वय, मानेला का मसाज म्हणजे मसाजच करतात त्याचं बोलून. असं मी म्हणायचं हा मानेंच्या हाताला काय गुण आहे, मसाज भारी करतात. भारी करतात. असं वाटतं हे ऐकायला माने. मी कसं म्हणणार मानेंच्या हाताला गुण आहे, मला कसं माने. मॅडम तुम्ही बोला की नुसतं, मी काय खरंच येणार आहे मसाज करायला तेव्हा. हो नाही, जेंडरचा प्रॉब्लेम. तुम्हाला मी स्त्री दिसत नाहीये का, मी आणखीन प्रयत्न करू स्त्री वाटण्यासाठी, मला प्रॉब्लेमच कळत नाहीये. या बघा तुम्ही बोला नुसतं, म्हणा असं काहीतरी बाबा एक पेशंट आला होता, त्या पेशंटने सांगितलं बाबा माने खरं मसाज करते ती भारी म्हणून, मग मी पाठवला म्हणून असं सांगा काहीतरी. म्हणजे एखादा डोकंदुखीचा माणूस आला तर त्याला सांगा बाबा हेड मसाज करून घे मानेंकडे जाऊन. देवाणघेवाण झाली पाहिजे मॅडम, लक्षात ठेवा आपल्याला एकमेकांची गरज आहे. कसं असतं माहितीये का मॅडम, एकमेका सहाय्य करू आणि ही धरू. सुपंथ हे धरू काय, मला आठवलं नाही, ही आपलं हे अवघे धरू सुपंथ असे. अवघे धरू आणि तुम्ही उदाहरण कसलं येतं, सुपंथ आहे ना, चांगल्या मार्गाने जायचंय आपल्याला. हा असं काहीतरी असं खोटं नट नको. नाही नाही नाही, हे असं फसवणं होईल नाही. होईल मॅडम, विचार करा ना. केला विचार केला. हे बघा आता 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 बोलायचं नाही काय, आता कोण काय बोलणार नाही, आता कोणी काय हे काढायचं नाही अजिबात नाही. आता मी आता बोलणार, आता बोला. आता मी बोलणार. हा मला सांगा, एका पेशंटला चेक करायचे किती रुपये घेता?
500. किती? 150. मी केस कापायची 150 घेतो. काय? केस कापायची 150, दाढी करायची 80, आणि माने आहे केसात नुसता हात जरी गेला का नाही गडी येडाच होतोय. त्याला वाटतंय काय हात आहे होईल का, हा म्हणजे डोक्यातनं हात बाहेर निघूच नाही असं वाटतंय त्याला. गडी बसूनच राहतोय तिथं. तुम्हाला सांगतोय मला म्हणणार ब्लीच कर, फेशियल कर, मसाज कर, हेड मसाज कर. 200 रुपयाचं गिरायक 1200 नेऊन ठेवतोय मॅडम मी. ही पावर आहे आपल्यात, कळलं का? बळजबरीनं नाही करायचं, आपण पेरमानं करायचं. त्यानं स्वतःहून हे सगळं केलं पाहिजे. बघा मॅडम विचार करून, मी हे बघा एका गिरायकाच्या माग 1200 रुपये 200 20% देईन तुम्हाला, 240 रुपये. 240 नाही हो, नाही 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 मला मॅडम बघा, गरज आहे, दोघांना गरज आहे. 240 रुपये आहेत एका गिरायकाच्या माग. मला पटत नाहीये तर नाहीये. तुम्ही ना काय होते, मी जसं ऐकते ना मी कन्व्हिन्स होतीये, पण मग नाही बघू असं. ना, करून बघा ना एकदा. अहो काय एकदा करून बघा ना. मला प्रॉब्लेम काय होतोय, काय? मला तुमचं सगळं समजतंय वगैरे, पण हे मला नाही करता येणार. मला खोटं बोलले ना की माझं ततं बाबा माझं की काही व्हायला लागतं शरीराचं. मॅडम, हे 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 माझा आवाज कसाही होतो, ते लगेच एकदा पकडलं जाणार. एकदा करा की. ते नाही हो. तुम्ही लगा सगळ्याची संगठी घेऊन कामं, मी त्या केमिकलवालं समजा किंवा ती मेडिकलवाली म्हणा किंवा ती तुमची लॅबवाली म्हणा, सगळी संगठी गटून करता येईल का? आमच्यावर तुम्हाला गटागटी करायला नको. अहो कारण ते आमचं इंटरडिपेंडंट काम आहे ना सगळं. मग आपलं पण होईल ना. आपलं नाही इंटरडिपेंडंट माने. होईल ना मॅडम. मी तुम्हाला फायनल सांगते, हे बिझनेस मॉडेल दुसरीकडे ट्राय करा, इथे नाही होते. अहो होईल ना. डॉक्टर आणि सलूनचं लग्न नाही लागू शकत. तुम्ही कशाला जबरदस्ती घुसवताय? पण लावू ना. माने विश्वास तर ठेवा, अरे नको ना. विश्वास तर ठेवा. ऐका, हे बघा मॅडम, माझ्या हातात वस्तारा असतोय तरी माणसं माझ्या हातात मान देतात का? विश्वास आहे. तुमच्या हातात कैची असती, स्कॅल्पेल. स्काल्पाल काय असते ती, तरी बॉडी तुमच्या हातात देतात ऑपरेशन करायला का? विश्वास आहे. मॅडम, माणसं आपल्यावर विश्वास ठेवतात, कळलं का? आपण समाजाची सेवा केली पाहिजे मॅडम. व्यापक समाजाच्या हितासाठी आपण झटलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे मॅडम. आपलं नातं एकदम अतूट आहे. तुम्ही सोनी आहे तर मी मराठी आहे. तुम्ही मनोरंजन आहे तर मी मुसळधार आहे. जुळवायचं म्हणून वाटेल ते जुळवत सुटलाय. बासो. मॅडम फेस आला तोंडाला, ह्या बघा. मग थांबा ना. तुम्हाला पटनाच झालंय तर मग नाही पटत आहे तर सोडा ना माने. हे बघा, हे नाही होते, फिनिश. खूप वेळ खाल्लात माझे कोणीही पेशंट आता येऊ शकतात. बास करा. ऐका ना मॅडम, एवढंच दाढी करा सांगता. दाढी करा जा स्वतःची. काहीतरी बोर करतायत. काय सुचलं नाही, काय पण बोला काय? त्याचा काय संबंध आहे? अरे का आम्ही दुसऱ्याची दाढी करतो, आम्ही स्वतःची दाढी करायची? ह्याचा काही संबंध आहे? मॅडम लागा, आता तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही स्वतःला इंजेक्शन या असं करता काय तुम्ही? करता का तुम्ही? इतर जागा नसतात इंजेक्शन द्यायला. एवढंच असतं इंजेक्शन देणं म्हणजे. काहीतरी अर्धवट ज्ञान आहे तुम्हाला. कुठले तरी अॅनिमेशन डोक्यात चालू असतं, काहीतरी बरळत बसता. तुम्ही नका माझा वेळ घालवू प्लीज. मी तुम्हाला प्रयत्न करा ना. अरे येऊ का मॅडम? या 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 माने, मोहिते, नमस्कार माने. नमस्कार नमस्कार. इकडं कुठं? अहो सकाळच्याला तुम्हीच नाही का बोलले मानेवर काय ते चामखीड आहे, तर म्हणले प्रिया मॅडम कडनं एकदा चेक करून घे. चेक करा. असं म्हणले माने. होय माने म्हणले. मग बेकार असते हो ती. हे आलंय त्यांना इथं मॅडम. हो मस्सा काळा मस्सा नसतोय का? खरं झालंय. मग माझ्या मामाच्या पोराला आला होता मस्सा इकडं. आलाय. दुर्लक्ष केलं मामाच्या पोरानं, मस्स वाढत गेलं, मस्सा माळ झाली होती शेवटी. मस्साचं लय बेकार असते. गेलं पोरग 9 दिवसात मस्सा माळ, 10व्या दिवशी गेलं पोरग. मॅडम नाही गेलं म्हणजे उचलून हिता आणला का 11व्या दिवशी गडी ताट उभा. माने प्रिया मॅडमला बघितल्यावर गुणच आहे हो हाताला. मॅडमचा काय गुण म्हणजे काय गुण आहे, गुण एकदम भारीच. हा मॅडम मस्त आहे फक्त. आहे चेक केलं मी. काही नाही एवढं, पण आपण टेस्ट करून घेऊ. करूया. मी तुम्हाला काही लिहून देते टेस्ट.
त्या MSJ लॅबमध्ये करून घ्या तुम्ही हां आणि दाढी करत चला. सकाळीच केली मॅडम. परत करा. हे खूप आहे. बारीक ठेवत जा. केस कापा, दाढी बारीक ठेवत जा. स्वच्छ राहिलं की माणसाला आजार कमी होतात. करतो परत. हो हो. आणि मसाज घेत चला. म्हणजे काय आहे, रक्तपुरवठा चांगला झाला पाहिजे ना शरीराला. ओव्हरऑलच हे असं सगळं मग काही होत नाही. हां, हेड मसाज, बॉडी मसाज. चांगला गुण आहे मानेंच्या हाताला. मला नाही माहिती, पेशंटनी सांगितलं. माहित नव्हतं माने. हाय आता काय आपणच कुठं आपल्या तोंडानं कौतुक करायचं ना स्वतःच. मॅडम आपलं कसं आहे बाबा, एखाद्या माणसामध्ये कला असती तर दुसऱ्यानं कौतुक केलं पाहिजे. आपला काय विषय नाही, खरंय खरंय खरंय. आपला स्वभावच नाही. घ्या. स्वभाव भारी माणसाचा. माने या आत्ताच कटिंग करून टाकू काय. हे बसा बसा. मसाज पण करतो. हो, वाट बघतो बसलो या. फडकं बांधा घ्या आलोच मी. हे 50 रुपये जास्त. आला का बिझनेस स्टँडवर. हा मॅडम, अहो एक बेका स्टँड करू, अवघे जाऊ सुसाट. एवढं मात्र करू नका. काय बेका बाकी मॅडम, सगळं ठीक आहे. एवढं केलं तरी लागा तुम्हाला तुम्ही. नाही, नाही. पटणार नाही. वा 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 वा, तुम्ही स्किट मध्ये म्हटल्याप्रमाणे एकदम सुसाट परफॉर्मन्स. हास्य निर्मितीचे हे बिझनेस कोलॅब मला फारच आवडलंय. मज्जा आली. येस प्रसादा. धारदार आणि आरोग्यदायी परफॉर्मन्स. स्किटच्या सुरुवातीलाच बनेजा तो पंच अल्टिमेट होता, त्याचं टायमिंग अल्टिमेट होतं. मला फार कौतुक वाटतं तुमच्या दोघांचं की इतक्या टोकाच्या व्यक्तिरेखा होत्या दोघांच्या, पण दोघांनीही इतक्या बॅलन्सली त्या पोर्ट्रे केल्या की फार मजा आली. म्हणजे एखादा सलूनचा मालक कसा असेल सावत्यात, त्याचं म्हणजे तू असं मूर्तिमंत उभा केला असतो. आणि नव्याने क्लिनिक सुरू केलेली डॉक्टर, तिच्या काही हेजिटेशन्स, तिची तत्व. बरं, कमेंटच्या मध्येच मुद्दामून सांगतोय, या स्किटमधनं कुठल्याही डॉक्टरी पेशाची बदनामी करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. केवळ आणि केवळ विनोद निर्मितीसाठी हे स्किट आम्ही सादर केलेलं आहे. कुठल्याही डॉक्टरांनी, हॉस्पिटलवाल्यांनी, मेडिकलवाल्यांनी हा स्वतःचा अपमान आहे असं अजिबात समजून घेऊ नये, ही नम्र विनंती. अप्रतिम कॅरेक्टरायझेशन म्हणजे सावत्या, तू वर्णन करताना आम्हाला तो स्प्रे मारण्यापासून, फडका लावण्यापासून तुझा हात किती स्मूथ असेल हे सगळं आमच्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं. ह्याच्यासाठी नटाचं ऑब्झर्वेशन फार अप्रतिम असायला लागतं, जे तुझं आहेच. आणि प्रिया, तुझे शेवटपर्यंत जे हेजिटेशन, म्हणजे ते भिडस्तपणा, तो संकोच वाटणं, हे इतकं गोड, म्हणजे त्यांनी इतकं होल्ड केलं होतं तुझं कॅरेक्टर की शेवटी आम्हाला वाटलं तू काय होणार काय नक्की, ही त्याच्या बाजूने जाणार का नाही जाणार. सो तो प्रवास होल्ड करण्यामध्ये तू 100% यशस्वी झाली. त्यामुळे मला तुमच्या दोघांच्याही कॅरेक्टरची जर्नी बघताना फार मजा आली. नाईस परफॉर्मन्स. सई. आय एम सो प्राऊड ऑफ यू बोथ, की मला असं वाटतं की एका तरुण 4 खांद्यांवरती ही जबाबदारी दिली होती आणि ती तुम्ही फ्लॉलेसली पार पाडलीत. मस्त विषय, अतिमस्त सादरीकरण, मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, कार्यकर्ता निष्ठावान असावा, पण तो बुद्धिमान देखील असावा. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील इरसाल कलाकार. आज गेलंच पाहिजे का फार्म हाऊसवर? म्हणजे ऐका, अहो मोठी मीटिंग आहे, पुष्पवती NGO लय मोठी संस्था आहे बाबा. नाही ते सगळं ठीक आहे, पण काय तुम्ही दिवस रात्र मेहनत घेताय, घाम गाळताय, बाजूच्या गावातल्या सरपंचांबरोबर जाऊन मिटिंगा करताय गावच्या विकासासाठी. विकास काय होत नाही अजून, लोक शिवा घालतायत म्हणून म्हणलं. पण निवडून देतात ना हो. कसं आहे, विकास झाला नाही तरी चाल, पण लोकांना वाटलं पाहिजे की बाबा आपला सरपंच 24 तास काम करतोय. आणि विकास काय हो, विकास म्हणजे सतत चालू राहणारी प्रोसेस आहे, इनविजिबल आहे विकास. जो विकास दिसतो ना ती फक्त शो शायनिंग असते, बाकी काय नसतंय.
विकास करायची वेळ येते ना त्यावेळी आपली टर्म बदलते. तुम्हाला नाही करणार राजकारणात, सोडून द्या विषय. काय बोलायचं जे काय ऐकवायचं सरपंचाला ऐकव कळलं का? चल झालं ज्या आईला कुठे निघायचं म्हटलं आली मांजरा आडवी. आणि एक मिनिट, तुम्ही इथं काय करताय? ते रातच्याला मीटिंग होती, स्पॉटवर जायला सांगितलं होतं ना. अण्णा मिटिंगा होत राहते त्याला नाही जिथं सोडणार मी. एक मिनिट, अगवा कोण आहे हा? तेच म्हणतो अण्णा, कोण या? हा, मग तेच विचारलंय, कोण आहे हा? अण्णा कोण या? ए पप्या, ए तेच विचारतोय, कोण आहे हा? माझच मला नको सांगू रे, मी तेच विचारतोय, कोण आहे हा? अण्णा ते आपल्या गावात नाही का नाटक ठेवले आपण? हा, ते आता मी सत्कार करून आलो ए, अरे त्या नाटकातले कलाकार आहे. अरे येडे की खुळे तुम्ही. तुम्ही हे नाही ना, थांबा, असं काय हे नाही, लेखक दिग्दर्शक होतो ना. सॉरी पोरांची काय येड्यात का रे? कलाकारांना मारतोय. अरे कलाकार समाजाला इन्फ्लुएन्स करत असतो. पण ह्यो चुकीचा इन्फ्लुएन्स करतोय अण्णा. ह्याच्या नाटकात तुमची बदनामी करतोय तू. नाही ना असं अजिबात काही नाही केलंय. मी यांना सांगतोय, मी माझं नाटक 2 वर्षापूर्वी लिहिलंय, पूर्णतः काल्पनिक आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झाला, पण ते मला ऐकतच नाही. माझं मारायला सुरुवात केली त्यांनी डायरेक्ट. माझला काय रे? नाही माझला काय? नाही माझा चेहरा तसा आहे. माझा चेहरा तसा आहे. तुम्ही त्याच्यावर जाऊ नका. माझा चेहरा तसा आहे. नाटक पूर्णतः काल्पनिक आहे, पण यांचा गैरसमज झालाय काहीतरी साहेब. तुझ्या आईला तसं नाही ताई साहेब. अण्णा तुम्ही लय बोळे, पण हे लय खवाट आहे. सांग ना अण्णा, तुमच्यावर नाटक केलं यानं. नाटकातल्या पात्राचं नाव विचार त्याला काय? काय नाही विचार त्याला काय नाव? काय अण्णा? हा बोल. नाही हाक नाही मारली, कॅरेक्टरचं नाव सांगितलं अण्णा. हे बघा ए पोरं येडे की खोळी हो तुम्ही. तुमच्यावर नाटक करतो. अरे बाबा, त्या नाटकातल्या कॅरेक्टरचं नाव फक्त आणणंय म्हणून काय माझ्यावर झालं का नाटक? काय जगात काय फक्त माझं एकट्याचं नाव आणणंय का? नाही तर काय, किती अण्णा आहेत. माझ्या सासऱ्यांचं म्हणजे यांच्या वडिलांचं नाव अण्णा होतं, त्यांच्या मित्राचं नाव अण्णा होतं, आमच्या नोकराला अण्णा म्हणायचे. काही जगात काय तुमचे एकटेच अण्णा आहेत का फक्त? हे इथं काय वहिनी साहेब, मी हेच त्यांना सांगतोय, पण हे ऐकतच नाहीत माझं. यांनी त्या नाटकाचा अर्थ काहीतरी वेगळाच लावलाय. त्यांना सांगितलं मी 2 वर्षापूर्वी नाटक लिहिलंय, काल्पनिक आहे, कुणाशी संबंध नाही. तू चोप. वहिनी अहो खरंच यांनी आपल्या अन्नावरच नाटक केलं. मी सांगतो तर हे खोटं बोलू नको. अरे पण कशा काय? मी सांगतो ना, त्यांनी काय केलं माहिती वहिनी? त्यांच्या नाटकातला अन्न आहे तो कसा दाखवला माहितीये का? कसा? मर तुकडा, भिकारी, म्हातारा दाखवलाय. आपल्या अन्न काय म्हातारे आहेत का? नाही तर काय म्हातारे आहेत आपल्या अन्न. ए, येड्या. अरे म्हणजेच त्याने वेगळा अन्न दाखवलाय ना. मीच कसं वाटतोय तुम्हाला तिकडे? अण्णा तुम्ही लय भोळे अण्णा, तुम्हाला कळत नाही अण्णा. तुमच्यावर केलंय नाटक त्यानं. त्याला विचारा, त्याच्या नाटकातला अण्णा टकला हाय. आणि तुम्ही पण केशरोपण केलंय, सीएम दाखवलंय सगळं. अरे काय अशी येडी आहेत काही पोरं? त्यांनीच सांगितलंय सगळं, मी काहीच नाही केलंय. मी काहीच नाही केलं अण्णा. नाही अण्णा, अहो याच्या नाटकामुळे सगळ्यांना कळलं की तुम्ही टकले आहेत. पण आम्ही सगळ्यांना बोंबलून सांगितलं की आमचे अण्णा टकले नाहीत. 10 लाख रुपये खर्च केले आणि मांडीचे केस डोक्याला लावले. बघा साहेब, यांनीच सांगितलंय, मी ह्यातलं काही सांगितलंच नाही. मी त्यांना सांगत होतो 2 वर्षापूर्वी नाटक लिहिलंय, ते कॅरेक्टर वेगळे आहे, हे कॅरेक्टर वेगळे आहे, तुमचे अण्णासाहेब वेगळे, माझे अण्णा वेगळे. पण हे ऐकतच नाहीये, हे बोलतच सुटले. यांनी माईकवर सांगितलं. माईकवर सांगितलं. अरे काय करू तुमचं मी? अरे माझं लोकांना कळू नये म्हणून मी 2 महिने मुंबईत राहिलो आणि तिथे केशरोपण केलं. इथे तुम्ही लोकांना बोंबलून सांगितलंय. अरे काय गरज होती? मुद्दाम नाही केलं अण्णा. याच्या नाटकात नाही, ह्यानं सगळ्यांना सांगितलं अण्णा टाकलाय म्हणून करावं लागलं. अहो ती नाटकातला अण्णा आहे ना, ते असं मुदनच वीक काढायचा, असं टक्कल दाखवायचा आणि विघ्न हवा घ्यायचा आणि सगळी फिदी हसायची. आम्हाला वाईट वाटलं, आमच्या अण्णाला टकला दाखवतो. अरे त्याचा अंडा करतोय, माझ्याबद्दल काय वाईट वाटतंय? मी सांगून दमलो की ते कॅरेक्टर वेगळं आहे, हे कॅरेक्टर, हे अण्णासाहेब वेगळे, ते अण्णा वेगळे. पण हे ऐकतच नव्हते. वाटत मला फक्त मारा सुटले होते. मारलं नाही तर काय करायचं? अण्णा ही लय बेन आहे ही. ते सांगतोय ना, एवढं पोट तिडकीने सांगतोय, ते नाटकातला अण्णा टकलाय, हे टकलं नाही. पण आम्हाला माहिती आहे ना अण्णा टकले नाही आहेत. अरे तुम्हीच बोलताय रे 4 वेळा.
साहेब त्यांनी नुसते बोलले ना, त्यांनी माईक वरनं सांगितलं, त्यांनी घोषणा पण दिल्या. काय? त्यांनी घोषणा दिली की अण्णा आमचा टकला, विकास करून नाही थकला. तुमच्या भल्यासाठी दिल्या ना घोषणा, नाही तर गावातल्यांना वाटलं असतं तुम्ही टकले. मग आणि तुम्हाला माहित, तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही लय लय बेन आहे ही. त्या नाटकात अजून तुमच्याबद्दल काय काय दाखवलंय माहितीये का? विचारा त्याला, काय दाखवले? काय दाखवलंय? विचारा त्याला, विचारा ए, काय दाखवलंय? त्याला विचारा. कोणाला विचारतोय बाब्या? त्यालाच विचारतोय. इकडे बघतोय मी, त्यालाच विचारतोय ना. तुला माहितीये ना, मग तू सांग ना डायरेक्ट. अण्णा त्यानं तुमच्याबद्दल नाटकात, अहो त्यानं नाटकातल्या अण्णाला मूळव्याध दाखवलंय. मग तुम्ही का रडताय? अरे नाटकातल्या अण्णाला मूळव्याध आहे, मला मूळव्याध नाहीच आहे. नाहीच आहे. पण नाटकातल्या अण्णाला दाखवलंय ना यांनी. आता गावातल्या लोकांना काय वाटणार? आपल्या अण्णाला पण मूळव्याध आहे. काय वाटणार त्यांना? मी जाऊन सांगते अण्णांना मूळव्याध नाही आहे. अरे पण जे नाहीच आहे ते का सांगायचं तुम्हाला? साहेब त्यांनी माईक वरनं सांगितलं. काय? माईक वरनं मूळव्याधाबद्दल घोषणा पण देऊन टाकली. काय? आम्ही अण्णांचे भक्त, ते गावासाठी सांडतात रक्त. काय करू मी यांचं? कशाला पैसे देऊन एवढं पोचतोय मला कळना. काय मरा ना, कुठतरी जाऊन जीव द्या ना. तुम्ही आम्हाला वारडा फक्त, आम्ही तुमचे केशी अंगावर घ्यायचं, तुम्ही आम्हाला केशी बोलताय. हा बाहेरचा घेऊन तुमची बदनामी करणार. उद्या गावातल्या लोकांनी बदनामी केली तर काय आणणार? हे पण कोण बदनामी करतच नाही. हे कशी येडी आहे? काय मी करू यांचं कळना. कलाकार हो. साहेब मी काय नाही केलं ऐक- साहेब. ऐक- मी ऐक- तुम्हाला ऐक- माझा DRM नंबर दाखवतो, तुम्हाला सर्टिफिकेट दाखवतो. मी 2 वर्षापूर्वी नाटक लिहिलंय. मी त्यांना समजावून सांगतो की ह्यातले अण्णा वेगळे, तुमचे अण्णासाहेब वेगळे, त्याचा काय संबंध नाही. पण यांनी अजिबात काय ऐकून नाही घेतलं. डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली. हो, बरोबर आहे. येडी शाळी भरली आहेत आमच्या पक्षात. माझलेच मी माफी मागतो. मी माफी मागतोय. चुकलं त्यांचं. बस आता जेवून जायचं. आता नाही, आता जेवून जायचं इकडं. आता जेवून जायचं. अण्णा तुमच्या काय करू रे तुमच्या प्रेमाचं मी? काय करू? येडी की खुळी आहे ती पोरगा. हे काय आहे यांचं? अरे बाबा हे बघ, त्याच्या नाटकातला अण्णा आहे ना, तो टकला आहे. मी टकला आहे का? नाही. त्याच्या नाटकातल्या अण्णाला मूळव्याध आहे, मला आहे का? ए तुझ्या नाटकातला अण्णा सरपंच आहे का? नाही आहे. मी सरपंच आहे ना. तेच ना अण्णा, त्याने नाटकातला अण्णा पण सरपंच नाही दाखवला. अरे म्हणजे तो नाहीच आहे. काय करू मी या पोराचं? काय मला कळरा. अरे ह्याच्यावर कसं वाटतंय तुम्हाला की बाबा ह्यानं नाटकात माझा अण्णा केलाय म्हणून? कायच जुळत नाही. अहो जुळतंय. नाटकातल्या अण्णाची 2-2 लफडी आहेत. काय म्हणले? नाटकातल्या अण्णाची 2-2 लफडी आहेत. यांची कुठं 2 लपडी आहेत? यांची नाही 2 लपडी. यांच्याच्यानं कुठं जमणार आहेत? काय वहिनी? यांच्या नाटकातल्या अण्णांची 2 लपडी आहेत. यांची कुठं? ह्याची नाही. गप्पा गप. नाही ना त्यांचं, त्याच्यामुळे ते तसे. तुम्ही जेव पण नका, लगेच निघा. थोडं पुढे गेलं तर येडी आहे ती तुम्ही, निघा, तिघं, निघा. तिघं. पुढे निघा. नाही जायचं अण्णा, नाही जायचं. त्याला नाही पाठवायचं अण्णा. पाप्या, ऐक पाप्या. आमच्यावर काय अविश्वास दाखवता? तुमच्याबद्दल नाटक केलं म्हणून आम्हाला वाईट वाटलं म्हणून सांगा आलो. दाखवली त्यांनी 2 लपडी. पाप्या, आता अहो अण्णा, त्याच्या नाटकातला अण्णा आहे ना, तो त्याच्या ऑफिसवर एक नाचणारी बाई आणतो. आणि तुम्ही तुमच्या फार्म हाऊस वरती एक नाचणारी बाई आणली का नाही? सेम हाय सेम. अरे ये चला निघा चला. थांबा रे, थांबा ऐका. थांबा. ए, काय म्हणले तुम्ही? अहो ह्याच्या नाटकामधलं आहे का नाही, तो अण्णा आहे का नाही, त्यानं तिथं नाचणारी बाई आणलेली असती. त्यांनी पण आणून फार्म हाऊस वर. हा तीच सांगतो, ह्याच्यावर नाटक केलं, ऐकत नाहीत अण्णा म्हणून. तर आता ती त्याच्या नाटकातली ती बाई आहे ना नाचणारी, ती त्याला अण्णाला म्हणत असते की तुझ्या बायकोला घटस्फोट दे आणि माझ्यावर लगीन कर, नाही तर तुला ब्लॅकमेलच करीन. आणि तुम्ही आणलेली ती नाचणारी, ती पण हीच म्हणली का नाही त्या दिवशी, तिच्या बायकोला घटस्फोट दे आणि माझ्याशी लगीन कर, नाही तर ब्लॅकमेल करीन. येडी परत येडी. अहो यार खरं शपथ होय ताई साहेब. अहो यांच्या केलंय नाटक ह्यानं, ह्याला सोडणार नाही मी. नाटकाचं नाव विचार त्याला. हा नाटकाचं नाव काय तुझ्या? घुंगरू उंबरठा ओलांडून आले. आणि ती आपली तुम्ही आणलीची नाचणारी बाय, ती काय म्हणली होती, मला पण घुंगरू उंबरटा ओलांडून तुमच्याकडे आणायचं. म्हणले का नाही? सीएम केलंय नाटक. घुंगरू आले उंबरठा येतं कायच नाही. ऐका. नाही अण्णा,
त्यांनी नाव पण सेम ठेवलंय. ते नाचणाऱ्या बाईचं नाव काय तुमच्या? कुसुमावती. हा, आणि तुम्ही जी फार्म हाऊसवर आणलेली बाई तिचं नाव काय? पुष्पावती. एनजीओ 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 तेच मला कळलंय. आणि ती नाटकातली बाय, तिला भेटायला जाताना नाटकातला अण्णा काय सांगतो? तालुक्याच्या मिटिंगला चाललोय. आणि आपले अण्णा तुम्हाला काय सांगतात? एनजीओच्या मीटिंगला चाललोय. हाय का नाही त्यांच्यावर नाटक? आलंय आलंय ध्यानात आलंय नाटक. अण्णा 3 बेलची सिस्टीम पण दाखवली त्यांनी. आता निघा ना आता नाही 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 नाही, मला ऐकायची काय सिस्टीम आहे. काय? मला सगळी सिस्टीम कळली पाहिजे. अरे, कायच नाही. मला हा सांग काय सिस्टीम आहे. नाही काय आहे वहिनी साहेब, म्हणजे कुणालाच नाही कळलं पाहिजे हा. आणि तुम्हाला पण नाही कळलं पाहिजे, बरं. म्हणून अण्णाने आहे ना आम्हाला तिघांना ड्युटी डिवाइड करून दिलेली आहे. काय? म्हणजे काय अण्णा जेव्हा फार्म हाऊसवर असतील ना तेव्हा मी टोल नाक्याला उभा असणार, मी पहिली बेल देणार. असं. अण्णा बाईसाहेब क्रॉस झाले आहेत, 15 मिनिटं आहेत, बाईंना शिफ्ट करा. मजा आहे, एवढं नको. वहिनी त्याच्यानंतर ब्रिजवर मी उभा असतो दुसरी बेल द्यायला. मी सांगतो अण्णा 10 मिनिटं राहिलेत, गावातली माणसं गोळा करणे, मीटिंग चालू करा. आणि मग शेतात मी उभा असतो, 5 मिनिटं राहिलेली असतात, गाडी फार्म हाऊसवर गेली ना, मी बाहेरनं फोन लावतो. हा बघा अण्णा सांगतो, बाहेरनं फोन लावतो आणि त्यांना म्हणतो मीटिंग तापवा अण्णा, मीटिंग तापवा, बाईसाहेब आल्यात. आणि मग मी आल्यावर काय दिसतंय मला? सगळे टाळ्या वाजवतायत, अण्णांच्या पाया पडतायत, अण्णांना हार घालतायत. हे असं नाटकात दाखवलंय. असं केलंय. हो, ह्याला तुम्हाला कसं काय कळलं आमची सिस्टीम? तुम्हाला कसं कळलं? 3 बेलचा अर्थ काय काढला तुम्ही? कारण तुमच्यामुळेच 3 बेल झाली, पडदा उघडला, अण्णांचं लपडे दिसलं. साहेब माफ करा, पण तुम्ही बिंडोकात काय जरा ते? शेकडो वर्षापासून मराठी रंगभूमीवर 3 बेल देण्याची प्रथा आहे. साहेबांचं अफेअर काय शेकडो वर्षांपासून आहे? काही तुम्हाला काही समजत नाही काय? मेंदू वापरायचा नाही असं ठरवलंय का तुम्ही? नाटकाचा अर्थ समजून घेत नाही, आशय समजून घेत नाही, विषय समजून घेत नाही, फक्त तुमच्या भावना लगेच दुखावतात. आणि भावना दुखावल्या की तुम्ही कलाकाराला चोपता. बरोबर नाही ना असं? साहेब तुम्ही तरी समजावा ना त्यांना. नाही मी समजावते, मी समजावते. बसा तुम्ही. पुढचं नाटक मी तुम्हाला दाखवते. बसा तुम्ही. तो जो नाटकातला अण्णा आहे ना, चले बाबा. तो ना- हे तुम्ही इथं या. हे नाटकातला साऊथचा मुर्गन अण्णा आहे. ऐका, हा वेगळा अण्णा आहे. आता काय मी दाखवते. तुम्ही तो बरं असा इथं ऐका, यो सीन नसन नाटकात. आता ऍड करा, हाऊसफुल चालेल नाटक. तुम्ही तिघं खाली बसा. टाळ्या वाजवायला मला ऑडियन्स नको का? हा टाळ्या वाजवायच्या. आता बघा मी कसं अण्णांचं पुष्पावती हे होय. ऐक, फार्म हाऊसवर टाळ्या वाजवा. एनजीओच्या टाळ्या वाजवा. तुमच्या यो scene टाका. नाही टाकलं तर माझं पण character लिहा त्याच्यात. वा वा, जबरदस्त परफॉर्मन्स, मजा आली. येस प्रसाद दा. चांगला होता विषय. श्रमेश, तुला जेव्हा तो म्हणाला ना माजलास का रे, त्यावर तू म्हटलं नाही नाही माझा चेहराच तसा आहे. मी खूप हसलो, कारण मी हे खूप वेळा बोललोय लोकांना. मला पण खूप वेळा असं म्हणतात, मला पण खूप वेळा लोक म्हणतात माजलास का रे. म्हणून नाही, माझा चेहराच तसा आहे. काय करणार आपण? होता असा प्रॉब्लेम बऱ्याच माणसांचा. पण नमा, तू फार सुंदर दिसतेस आणि तो जो आब आहे त्या रोलचा खूप कमी होतं तुझ्या वाट्याला, पण तरी सुद्धा तू असा स्प्रेड केलास पूर्ण स्किटवर. आणि तुम्ही तिघांनी पण ते रेम्या डोक्यांचे जे कार्यकर्ते असतात त्यांना काही पडलं नसतं, फक्त आपला जो नेता आहे त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करायचं. ह्याच्या पलीकडे त्यांना काही माहिती नसतं, सुचत नसतं, त्यांना घडवलेलंच तसं असतं हेही त्यांना कळत नाही. तर ते त्या व्यक्तिरेखा तुम्ही तिघांनी फार छान बटवल्यात, मजा आली. थँक्यू सर. सई. एक छोटीशी नाटुकली आम्ही पाहिली असा आम्हाला फील आला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि वेगळा विषय होता आणि वेगळेपणाने त्याचं सादरीकरण झालं, यासाठीही धन्यवाद. थँक्यू थँक्यू टीम. मंडळी, हास्याची ही मोहीम अशीच चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.